काल रात्री देवानेच आम्हाला वाचवलं, नाहीतर आज काय झालं असतं माहीत नाही. नमस्कार. कालच मी सांगितलं होतं की आम्ही गावाला जात आहोत, तर आम्ही नागपूरला निघालो होतो. हॉस्पिटलचं आणि अजून काही काम होतं. आम्ही रात्री 10 वाजता प्रवास सुरू केला. पूर्ण रात्र प्रवास करायचा होता. सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि रात्रीचे 2 वाजले होते. पण अचानक असा प्रसंग आला की आमचा ॲक्सिडेंट होता होता राहिला. देवाच्या कृपेने आम्ही तिघेही सुखरूप बचावलो, नाहीतर खूप भयानक ॲक्सिडेंट झाला असता. झालं असं की एका ट्रकचं मोठं चाक रस्त्याच्या मधोमध पडलं होतं. रात्रीची वेळ असल्यामुळे ते दुरून काही दिसलंच नाही. अगदी जवळ गेल्यावर दिसलं आणि पिल्लूच्या बाबांनी पटकन ब्रेक लावला, पण तरीही आमची गाडी त्या चाकावरून गेलीच. त्या क्षणी आम्ही खूप घाबरलो होतो. पुढे 2 गाड्या उभ्या दिसल्या. तिथे आम्ही गाडी थांबवली. तेव्हा समजलं की त्यांच्या गाड्याही त्या चाकावरून गेल्या होत्या. पिल्लूचे बाबा खाली उतरून गाडी चेक केली तर बंपर थोडा तुटला होता. आम्हाला इतकं घाबरलेलं पाहून पिल्लू पण घाबरली होती. मग आम्ही एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवून नीट चेक केली. ड्रायव्हर साईड करून गाडीला बरंच लागलं होतं, पण तरीही पिल्लूचे बाबा म्हणाले की आपण व्यवस्थित जाऊ शकतो. तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं आणि शेवटी सकाळी 6 वाजता आम्ही नागपूरला पोहोचलो. त्यावेळेस आम्ही इतके घाबरलो होतो की व्हिडिओ पण काढता आला नाही. पण देवाच्या कृपेने आम्ही तिघेही सुरक्षित आहोत हेच खूप आहे.